मी काल वाहिन्यांवरती सकाळचा जो भोंगा आहे तो भुंकताना पाहिला की ज्यावेळी आमच्या महाराष्ट्राच्या खासदार महिला खासदार यांनी निशिकांत दुबे यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे खासदार कुठे होते असा प्रश्न त्या सकाळच्या भुंकणाऱ्या भोंग्याने केला। मला त्यांना प्रतिप्रश्न करायचा आहे की संजय राऊत त्या भगिनींना विचारा त्यांच्यासोबत कोण होते, थोडीशी चौकशी करा। आपल्या पक्षाचे खासदार बुडाला पाय लावून कुठे पळाले होते, आपला एकतरी खासदार होता का त्यांच्या समवेत, आधी त्यांना विचारा आणि नंतर वाहिन्यांवरती प्रतिप्रश्न करा की एकनाथ शिंदेंचे खासदार कोण होते। आम्ही पळपुटे नाही आहोत तुमच्या खासदारांसारखे। अरे तुम्हीसुद्धा त्या राज्यसभेत येता ना, तुमच्यात हिंमत आहे का? त्या रणरागिणींसोबत आम्ही होतो की नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, मग तुम्हाला कळेल एकनाथ शिंदे यांचे खासदार कुठे होते। काल राज्याचे मुख्यमंत्र्यांनी अशी माहिती मिळते की त्यांनी असं सांगितलं की जे वाचाळवीर मंत्री आहेत त्यांच्यासमोर पैशाच्या बॅगा समोर येतात, तर त्यामुळं मुख्यमंत्री स्वतः उद्विग्न आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की अशावरती कारवाई करण्याचा अधिकार अजित पवार किंवा संसदेचं अधिवेशन सुरू आहे। संसदेच्या कामकाजाबद्दल जर काही विचारलं तर मला जास्त चांगलं बोलता येईल। राज्यात कोण काय म्हणालं याबद्दल मला तरी कल्पना नाही। खूप मोठा विषय सगळ्या टीव्ही स्क्रीनवरती आलेले आहे, कशा नाही समोर बॅगा पडलेल्या होत्या, कुत्र तिथे खेळते, या व्हिडिओबद्दल हे बघा, या संदर्भात जे काय आहे त्याचं स्पष्टीकरण संबंधित व्यक्तींनी केलेलं आहे, त्याबद्दल जास्त न बोलणे बरे। नाही सर, ज्या पद्धतीने कालची घटना आहे, एका ठेकेदाराने आत्महत्या केली, त्याला बिल मिळत नाही, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमचा पक्ष सरकारमध्ये आहे, एखाद्या तरुणावर अशी परिस्थिती निर्माण होते, हे सरकार जाणतं आहे की नाही? अत्यंत दुःखदायक ही घटना आहे। कामं केली तर वेळेत बिलं मिळायला पाहिजेत, त्याच्यामध्ये काय तांत्रिक अडचणी होत्या काय आहे हे तपासून पाहायला पाहिजे। काल तसं स्पष्टीकरण पण झालेलं आहे की मूळ कंत्राटदार हा वेगळा आहे आणि हे सबलेट केलेलं काम असेल, परंतु काम पूर्ण झाल्यानंतरच त्या ठिकाणी बिलं अदा केली जातात। मूळ कंत्राटदाराला बिलं गेलीत का, त्यांनी पुढच्या सब कॉन्ट्रॅक्टरला बिलं दिली आहेत का, या सर्व बाबींची योग्य अशी पडताळणी करायला पाहिजे। जर काम करत असू तर वर्षानुवर्ष बिलं थकणं हे चुकीचं आहे, परंतु सरकार ही बिलं अदा करत असतं, त्यामध्ये तांत्रिक काही अडचणी आहेत त्या तपासाव्या लागतील। धर्मराव बाबा आत्माराम जे आहेत त्यांनी वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे असं सांगितलं आहे, तुमचं काय म्हणणं? माझ्याकडनं कशाला वादग्रस्त स्टेटमेंट घ्यायला? बरं सर, पुढे एक केतकी चित्रे आहेत त्या पुन्हा वादात दिसले, मराठी न बोलण्या केतकी चितळे यांसारख्या व्यक्तींवर आपण जर आपल्या वाहिन्यांचा एवढा वेळ जर आपण खर्च करणार असू तर मला योग्य वाटत नाही। माध्यमांसमोर येण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करणं ही योग्य नाही आणि त्यांना किती प्रसिद्धी देणं याबाबतसुद्धा वाहिन्यांनी विचार करावा लागेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।